नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनता विद्या मंदिरच्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण विंचू चावला हे संत एकनाथ महाराजांचं भारूड अभ्यासत होतो। आज त्याच्या पुढचा भाग समारोप करणार आहोत आपण। तर भारूड विंचू चावला या भारुडातून संत एकनाथ महाराजांनी इतर संतांप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला हितोपदेश करण्याचा प्रयत्न केला। तर सरळ सरळ केलेला बोध उपदेश आपल्याला आवडत नाही। त्याप्रमाणे या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी आपल्या भारुडातून अनेक उदाहरणं दृष्टांत दाखले जे समाजाच्या रोजच्या व्यवहारातील असतील अशी की ज्यांना ती पटतील ती उदाहरणं दिली, दृष्टांत दिले, दाखले दिले आणि त्यातून त्यांना आपण जे करतो आहोत ते चुकीचं आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। आता विंचू चावला, दादला, रोडगा, बुरगुंडा, पांगुळ अशी अनेक भारुडं आहेत की ज्या भारुडाच्या माध्यमातून त्याने लोकांना रंजनही केलं लोकांचं आणि उपदेशही केला। आता आपण पाहूया पुढचा भाग जो आपला आहे तो। त्या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा। ते म्हणतात की हा जो विंचू आहे षडरिपूचा तुमच्या मनाला डसलेला अहंकाराचा, लोभाचा, मत्सराचा, राग आणि लोभ, काम म्हणजे वासना किंवा इच्छा, या सगळ्या गोष्टीनं माणूस काय होतो, रसातळाला जातो। आता यातून जर आपल्याला बाहेर काढायचं असेल सर्वसामान्य माणसाला तर संत एकनाथांना हा मार्ग सापडला की त्यांच्या काही सत्वगुणाचा उदय झाला पाहिजे। म्हणून ते म्हणतात की आपल्यातले दुर्गुण नष्ट झाले पाहिजेत, जे वाईट गुण आहेत ते नाहीसे झाले पाहिजे। सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झरझरा। हे म्हणतात की सत्वगुणाचा अंगारा लावा की जेणेकरून काय होईल, तुमच्या अंगाला जी झालेली बाधा आहे, तुमच्या मनाला जी झालेली बाधा आहे विंचवाची ती आपोआप झरझरा उतरेल। म्हणजे त्यांना सांगायचं काय की पूर्वीच्या काळामध्ये माणूस अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला होता आणि आजारी पडलेल्या माणसाला इस्पितळात न नेता, वैद्याकडे न नेता काय करायचा, मांत्रिकाकडे न्यायचा, लिंबूचा उतारा केला जायचा, कोंबड बकऱ्याचा उतारा केला जायचा, अंगारा दुपारा केला जायचा आणि मग अशा या जुनाट परंपरा रूढी यावर हल्ला चढवताना संत एकनाथ महाराज म्हणतात की अशा प्रकारचा हा उतारा करणं चुकीचं आहे। तर उतारा कोणता पाहिजे आपल्याला, तर सत्वगुणाचा उतारा केला पाहिजे, ज्यामुळे काय होईल की आपल्या मनाला वाईट गुणाची झालेली जी बाधा आहे ती सत्वगुणाच्या उतार्यानं आपोआप नाहीशी होईल। इथं ते सांगू पाहतात की अशा पद्धतीनं जर आपण वर्तन केलं, सद्गुणाचा उद्भव जर आपल्या ठायी झाला तर आपोआपच हे दुर्गुण नाहीसे होतील, वाईट गुण आपल्या ठायी निघून जातील आणि मग माणूस काय होईल, सद्गुणी होईल, सदाचारी होईल। सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण। ते पुढे म्हणतात की सत्व उतारा दिलेला आहे आणि या सत्वाचा उतारा देऊन सत्याचा, सद्विचाराचा, सद्वर्तनाचा उतारा दिलेला आहे, सद्गुणाचा उतारा दिलेला आहे आणि त्यामुळे काय होईल, तमोगुण आपोआपच नष्ट होतील, मागे सरतील, निघून जातील आणि आपल्या ठायी सद्गुणाचा उद्भव होईल। आणि खरंच आहे की संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगू पाहतात की पूर्वी माणसं काय म्हणायची, सत्वगुण म्हणजे माणसाच्या सत्प्रवृत्त माणसाच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे आपल्या काहीचा जो दुर्गुण आहे तो आपोआपच नाही सावतो। म्हणून साधू संतांची संगत करावी, सज्जनांची संगत करावी असं म्हटलं जातं। तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की दुर्जनांची संगती टाळा, तुका सांगो किती जळू तयांची संगती असं म्हटलं त्याने, परंतु माणसाला पटत नाही, वाईटाची संगती जास्त आवडते माणसाला आणि मग अशा माणसाची संगती जुळू द्या असं संत तुकाराम महाराज सुद्धा आपल्या अभंगामध्ये म्हणतात। संत एकनाथ सुद्धा ते सांगू पाहतात की सद्गुणी, सद्वर्तनी, सदाचारी माणसाच्या सहवासाने आपल्या काही असलेला जो दुर्गुण आहे तो आपोआप नष्ट होतो आणि चांगल्या गुणाचा काय होतो, आपल्याकडे उद्भव होतो आणि म्हणून ते म्हणतात की सत्व उतारा केला की आपोआपच आपल्या ठायचे तमोगुण नष्ट होतात, मागे निघून जातात। मागे सरतात म्हणजे काय, निघून जातात, त्यांची पिछेहाट होते। हेच त्यांना या ठिकाणी सांगायचं की साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा।
म्हणजे पूर्वीची माणसं काय म्हणायची की साधू संतांची चरणधुळी जर आपल्या घराला लागली तर आपल्या ठाई जे आपल्या घरामध्ये जे दुर्गुण आहेत, वाईट गुण आहेत, ते काय होतात, आपोआप नष्ट होतात, निघून जातात. म्हणून संत सज्जनांची काय करावी, संगती करावी, असं त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. किंचित राहिली फुणफुण शांत केली जनार्दने. पुढे ते म्हणतात की आता ह्या सगळ्या गोष्टीनं आपल्या ठाईचा जो तमोगुण आहे, जो कामक्रोध विंचू आहे, त्याचा दोष केलेला जो आहे तो नष्ट झालेला आहे. तो उतारा, सत्वगुणाचा उतार्यानं हा जो तमोगुण आहे तो नष्ट झालेला आहे. परंतु कुठेतरी माणसाच्या मनामध्ये किंतु परंतु सारखी फुणफुण राहिलेली असते. ती फुणफुण संत जनार्दन स्वामींनी नष्ट केली. असं संत एकनाथ महाराज म्हणतात की माझ्या मनाला जो असलेला विंचू आहे त्या विंचवाची बाधा झाली होती, सत्वगुणाचा उदय झाला आणि ते तमोगुण नष्ट झाले. आता बाबा किंतु परंतुचा संशय राहिलेला आहे आणि तो संशय माझ्या स्वामींनी महाराजांनी नष्ट केलेला आहे. म्हणून तो गुरु फार महत्वाचा असतो जीवनामध्ये, कारण गुरु बिन ज्ञान नाही असं म्हटलं जातं. जनार्दन स्वामी हे संत एकनाथ महाराजांचे गुरु आहेत आणि माझ्या गुरुनी माझ्या मनातली ही फुणफुण नष्ट केली आणि माझं मन काय केलं, शांत केलं, असं ते या ठिकाणी सांगतात. विद्यार्थी मित्रांनो, हा विंचू चावला जो भारुडाचा प्रकार आहे इथे संपलेला आहे. आता उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण इथेच थांबू.